नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय. पैसा, प्रसिद्धी, करिअर. पण हे सगळं मिळवूनही मनाला शांतता का मिळत नाही? आपण जगाच्या गर्दीत राहूनही आतून एकटे का पडतो? 700 वर्षांपूर्वी संत मुक्ताबाईंनी एका साध्या अभंगातून यावर एक जादुई उपाय सांगितला आहे. त्यांनी अशा एका स्टेट ऑफ माइंड बद्दल सांगितलंय जिथे तुम्ही संसारात राहूनही दुःखापासून मुक्त राहू शकता. अलिप्त संसारी कसं व्हायचं आणि आपल्या इच्छांच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं हे आज आपण मुक्ताईंच्या शब्दांतून समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या चरणात मुक्ताईंनी दिलेली भेद भेदण्याची गुरुकिल्ली तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. आपण अनेकदा परिणामांच्या अपेक्षेने काम करतो आणि अपयश आले की कोलमडतो. अलिप्त संसारी होणे म्हणजे आपलं काम पूर्ण निष्ठेने करणे, पण त्याचे ओझे मनावर न ठेवणे. यामुळे स्ट्रेस कमी होतो. आशेच्या निराशी, अचेतना मारी. जास्त अपेक्षाच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात. मुक्ताई सांगतात की जेव्हा तुम्ही अपेक्षांच्या पलीकडे जाऊन जगता तेव्हा तुमच्यातली खरी शक्ती, हरी जागी होते. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढते. समाजात आज जात, धर्म, गरीब, श्रीमंत असे अनेक भेद आहेत. मुक्ताई म्हणतात की जो स्वतःला आणि ईश्वराला एक मानतो, अभिन्न, तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हा विचार आपल्याला अधिक सहानुभूतीशील, एम्पॅथेटिक बनवतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिल्या चरणाचा भावार्थ: अलिप्त संसारी हरिनाम पाठे, जाईजे वैकुंठे मुक्तलग. भावार्थ: मुक्ताबाई म्हणतात की जो मनुष्य संसारात आपली सर्व कर्तव्ये पार पाडत असतानाही मनातून पूर्णपणे अलिप्त राहतो, तोच खऱ्या अर्थाने मुक्तीला पात्र ठरतो. संसारात राहणे चुकीचे नाही, पण त्यात गुंतून पडणे हा बंधनाचा मार्ग आहे. जेव्हा एखादा साधक निरंतर हरिनामाचा पाठ करतो तेव्हा त्याचे चित्त शुद्ध होते. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ मिळतेच, पण जिवंतपणीही ती वैकुंठाच्या सुखाचा अनुभव घेते. मुक्तलग याचा अर्थ असा की तो मोक्षाच्या इतक्या जवळ जातो की त्याचे अस्तित्व आणि ईश्वराचे अस्तित्व यात फरक उरत नाही. सामाजिक संदर्भ: 13व्या शतकात कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा पगडा मोठा होता. लोक संन्यास घेऊन कुटुंबाचा त्याग करत किंवा संसारात राहून केवळ स्वार्थात बुडत. मुक्ताईंनी समाजाला शिकवले की संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, फक्त त्यातील ममत्व, माझेपण सोडा आणि भगवंताच्या नामात रम माणवा. डिजिटल युगातील प्रासंगिकता: आजच्या इन्स्टंट युगात लोक सोशल मीडिया आणि आभासी जगाच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. अलिप्तता म्हणजे आजच्या भाषेत डिजिटल डिटॉक्स आणि माइंडफुलनेस. वास्तविक उदाहरणे: आज तरुण पिढी लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे धावत आहे. एखादी पोस्ट व्हायरल झाली नाही तर नैराश्य येते. येथे अलिप्तता म्हणजे तंत्रज्ञान वापरणे, पण त्यात स्वतःचे सुख दुःख न गुंतवणे. कामाच्या व्यापात माणूस कुटुंबाला विसरतोय. मुक्ताईंचा हा विचार सांगतो की काम, संसार करा, पण त्यात इतकेही गुंतू नका की स्वतःचे आत्मभान हरिनाम हरवून बसेल. कमळाचे पान पाण्यातच राहते, पण पाण्याने भिजत नाही. तसेच आधुनिक काळात एखाद्या व्यक्तीने मोठे पद, पैसा आणि कुटुंब सांभाळताना हे सर्व माझे नाही तर ईश्वराचे आहे ही भावना ठेवली तर ती व्यक्ती संसारात असूनही अलिप्त असते. दुसऱ्या चरणाचा भावार्थ: हरिविण मुक्त न करी हो सर्वदा, संसारापदा भावतोडी. भावार्थ: येथे मुक्ताबाई स्पष्ट सांगतात की ईश्वराच्या, हरीच्या अनुसंधानाशिवाय माणसाची संसाराच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊ शकत नाही. संसार म्हणजे केवळ सुख नाही, तर ती एक आपदा, संकट किंवा कष्ट आहे. जोपर्यंत आपण सांसारिक गोष्टींनाच अंतिम सत्य मानतो तोपर्यंत आपण दुःखाच्या चक्रात अडकलेलो असतो. मात्र जेव्हा ईश्वराप्रती भाव, भक्ती जागृत होतो तेव्हा हा संसार नावाचा पाश आपोआप तुटतो. हा भावच संसारातील मोहमाया नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो. सामाजिक संदर्भ: त्या काळी वर्णव्यवस्था आणि जातीभेदाने समाज विभागलेला होता. उच्च नीच या भावामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले होते. मुक्ताईंनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही भेदभावाचा भाव तोडत नाही तोपर्यंत संसाराच्या संकटातून तुमची सुटका होणार नाही. डिजिटल युगातील प्रासंगिकता: आज डिजिटल युगात सायबर बुलिंग आणि द्वेषपूर्ण भाषण, हेट स्पीच वाढले आहे. लोकांमध्ये वैचारिक गटबाजी, पोलरायझेशन झाली आहे. मूल्यांची घसरण रोखण्यासाठी एकमेकांप्रती असलेला भेदभाव तोडणे आवश्यक आहे. वास्तविक उदाहरणे: एखाद्याच्या मताशी असहमत असल्यास त्याला अश्लील भाषेत ट्रोल करणे ही आजची संसारापदा आहे. मुक्ताईंचा भाव तोडी हा विचार येथे सहिष्णुता पाळण्याचा धडा देतो. माझ्याकडे महागडा फोन आहे म्हणजे मी श्रेष्ठ, हा अहंकार म्हणजे भेदभाव.
हा भाव तोडल्यास आजचा समाज अधिक सुखी होऊ शकतो. ज्याप्रमाणे अंधाराला घालवण्यासाठी केवळ प्रकाशाचीच गरज असते, इतर कोणत्याही उपायाने अंधार जात नाही, तद्वतच संसारातील मी माझे हा अज्ञानरूपी अंधार घालवण्यासाठी हरिनामाच्या प्रकाशाची आणि शुद्ध भावाची गरज आहे. तिसऱ्या चरणाचा भावार्थ. आशेच्या निराशी अचेतना मारी, चेतविला हरियाप आपरूपे. भावार्थ. हा चरण अत्यंत गहन आहे. मानवी दुःख हे प्रामुख्याने आशेमुळे डिझायर्स असते. मुक्ताबाई म्हणतात, जेव्हा आपण आपल्या मनातील व्यर्थ आशांचा त्याग करतो, निराश होतो म्हणजे सांसारिक अपेक्षा शून्य करतो, तेव्हा मनातील अचेतन किंवा जडत्व नष्ट होते. आशा मेली की अहंकाराचा अंत होतो. अशा रिकाम्या आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणात मग हरी स्वतःहून प्रगट होतो. तो हरी बाहेरून येत नाही, तर तो आपल्याच आपरूपे स्वतःच्या स्वरूपात चेतवला जातो. म्हणजे स्वतःमध्येच ईश्वराचा साक्षात्कार होणे हीच खरी जागृती आहे. सामाजिक संदर्भ. त्या काळी राजकीय अस्थिरता आणि दुष्काळ यामुळे लोक हताश झाले होते. मुक्ताईंनी त्यांना शिकवले की बाह्य परिस्थितीवर तुमची आशा अवलंबून ठेवू नका. स्वतःच्या आत डोकावून बघा, तिथेच शक्तीचा स्रोत आहे. डिजिटल युगातील प्रासंगिकता. आज आपण फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटच्या काळात जगत आहोत. दुसऱ्याचे चांगले आयुष्य पाहून आपल्याला वैफल्याची अचेतनता येते. वास्तविक उदाहरणे. इंस्टाग्रामवर इतरांच्या सहलीचे फोटो पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल तक्रार करणे ही आशा आहे. ही आशा निराश करणे म्हणजे स्वतःच्या सुखाचे निकष स्वतः ठरवणे. अनेक तरुण यशाच्या अवास्तव अपेक्षांमुळे आत्महत्येसारखी पावले उचलतात. मुक्ताईंचा हा धडा त्यांना सांगतो की बाह्य यशापेक्षा आंतरिक शांतता हरी जास्त महत्त्वाची आहे. एखाद्या तलावातील पाणी खूप हलत असेल तर त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही, पण जेव्हा हालचाल आशा इच्छा थांबते आणि पाणी स्थिर होते तेव्हा आपले रूप स्पष्ट दिसते. तसेच मन स्थिर झाले की अंतर्यामी असलेला हरी प्रगट होतो. चौथ्या चरणाचा भावार्थ. मुक्ताई जीवन मुक्तची सर्वदा, अभिनव भेदाभेदी येले. भावार्थ. शेवटच्या चरणात मुक्ताबाई स्वतःच्या अनुभवावरून सांगतात की अशी अवस्था प्राप्त झालेला साधक हा जीवनमुक्त असतो. तो शरीराने जिवंत असला तरी मुक्तच असतो. त्याने भेद, तू मी, चांगले वाईट, संसारी अध्यात्म हे सर्व छेदून टाकलेले असतात. अभिनव भेदाभेदी येले म्हणजे ज्या भेदांना भेदणे अशक्य वाटते ते भेद तिने अद्वैत ज्ञानाने संपवले आहेत. आता तिच्यासाठी भक्त आणि भगवंत यात कोणताही फरक उरलेला नाही. ती पूर्णपणे ईश्वराशी एकरूप झाली आहे. सामाजिक संदर्भ. हा चरण समाजातील लिंगभेदावर जेंडर बायस केलेले भाष्य आहे. एका स्त्रीने मी जीवनमुक्त आहे असे ठामपणे सांगणे ही त्याकाळी मोठी क्रांती होती. त्यांनी स्त्री पुरुष हा भेदच मुळापासून नाकारला. डिजिटल युगातील प्रासंगिकता. आज तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी मानवी मने दुरावली आहेत. धर्म, जात आणि राष्ट्र या नावाखाली आपण भेद निर्माण केले आहेत. अभिन्न राहणे म्हणजे वैश्विक नागरिकत्व, ग्लोबल सिटिझनशिप स्वीकारणे. वास्तविक उदाहरणे. इंटरनेटवर स्त्रियांना होणारा त्रास किंवा विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणे हे भेदाचेच रूप आहे. मुक्ताईंचा अभिन्न विचार आजच्या नेटिझन्स एकमेकांचा आदर करायला शिकवतो. निसर्ग आणि आपण एकच आहोत. अभिन्न हा विचार विसरल्यामुळेच हवामान बदल आणि प्रदूषण वाढले आहे. स्वतःला सृष्टीपासून वेगळे समजणे हाच मोठा भ्रम आहे. नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती नदी उरत नाही तर समुद्रच होते. त्याचप्रमाणे मुक्ताबाईंचे अस्तित्व आता ईश्वरापासून वेगळे राहिलेले नाही. या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते? संसारात राहूनही त्यात गुंतून न पडता अलिप्त राहून सतत हरिनामाचा जप करावा. असे केल्यानेच वैकुंठाची, मोक्षाची प्राप्ती सहज शक्य आहे. विठ्ठलाच्या भक्तीशिवाय संसारातील दुःख आणि आपत्तींपासून सुटका होणे शक्य नाही. मनातील शुद्ध भावच संसारातील बंधने तोडण्यास मदत करतो. मनातील विषयांच्या आशा आणि वासनांना मारून निराश होऊन अंतःकरणात ईश्वरी चैतन्य जागे करावे. स्वतःमध्येच त्या हरीला अनुभवणे हीच खरी साधना आहे. जेव्हा माणसाच्या मनातील मी आणि तू हा भेदभाव संपतो तेव्हाच तो जीवनमुक्त होतो. मुक्ताबाई सांगतात की अद्वैत भावातून देवात आणि माझ्यात फरक नाही, मुक्तीचा मार्ग सापडतो. थोडक्यात सांगायचे तर संसारात कर्तव्ये पार पाडताना मनाने देवाशी जोडलेले असणे आणि अहंकाराचा त्याग करून सर्वत्र ईश्वरी रूप पाहणे हीच या अभंगाची शिकवण आहे. संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यातच असते पण त्याला पाणी शिवत नाही, तसाच माणूस संसारात राहूनही जर हरिनामाचा, देवाच्या नामाचा ध्यास धरत असेल तर तो अलिप्त राहतो. असा माणूस संसारात असूनही मनाने मुक्त, वैकुंठवासी असतो. संसार म्हणजे चिखलासारखा आहे जो आपल्याला अडकवून ठेवतो. पण ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर कमळ चिखलातून वर येते तसेच हरिभक्ती आपल्याला संसाराच्या आपत्तीतून आणि दुःखातून बाहेर काढते. देवाशिवाय या भवसागरातून दुसरे कोणीही सोडवू शकत नाही. आपल्या मनातील आशा
इच्छा या माणसाला अचेतन किंवा जिवंतपणी मृतवत करतात। जेव्हा हरिनामाचा चेतना प्रकाश मिळतो तेव्हा स्वार्थाच्या सर्व आशा मावळतात आणि माणूस स्वतःमध्येच देवाला पाहू लागतो। जणू काही सूर्याच्या प्रकाशाने कमळाचे फूल आतून उमलते। शेवटी जसा कमळाचा सुगंध आणि फूल यांना वेगळे करता येत नाही, तशीच अवस्था मुक्ताईंची आहे। त्या जीवनमुक्त आहेत। त्यांनी देव आणि स्वतःमधील भेद संपवला आहे। त्या देवात आणि देव त्यांच्यात पूर्णपणे मिसळून गेला आहे। संसारात राहूनही कमळासारखे अलिप्त राहा, नामस्मरण करा, म्हणजे तुम्ही जिवंतपणीच मुक्त व्हाल। आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच स्ट्रेस आणि अँक्झायटीमध्ये आहोत। मुक्ताबाईंचा हा अभंग आपल्याला 21व्या शतकातील लाईफ हॅक्स सांगतो। ऑफिसमध्ये 100% द्या, पण घरी आल्यावर ऑफिसचे ओझे डोक्यावर घेऊ नका। जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसे तुम्ही सोशल मीडिया आणि चढाओढीत राहूनही स्वतःची शांतता जपा। नामपाठ म्हणजे केवळ मंत्र म्हणणे नव्हे तर फोकस आहे। मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये न अडकता ज्याला तुम्ही मानता त्या शक्तीशी कनेक्ट रहा। फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो, आपल्याला अस्वस्थ करतो। सतत काहीतरी मिळवण्याच्या आशेपेक्षा जे आहे त्यात कंटेनमेंट, समाधान शोधा। जेव्हा तुमच्या इच्छा तुम्हाला नियंत्रित करायचे थांबवतात तेव्हा तुम्ही खरे बॉस बनता। लोकांमध्ये भेद करणे, कोणाला तरी कमी लेखणे हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे। एम्पथी ठेवा। मुक्ताबाई म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही सर्वांना समान मानता तेव्हा तुमच्यातली नकारात्मकता संपते। थोडक्यात काय तर आध्यात्मिक असणे म्हणजे दाढी वाढवणे किंवा हिमालय गाठणे नव्हे, तर संसारात राहूनही मनाचा ताबा आपल्याकडे असणे। तुमच्यासाठी एक कृती, ॲक्शन आयटम। संत मुक्ताई या अभंगातून सांगतात की मोक्ष मिळवण्यासाठी हिमालय गाठायची गरज नाही। संसारात राहून आपली कर्तव्ये पार पाडत असताना जर मनाचे तार हरीशी, परमतत्वाशी जोडलेले असतील तर माणूस याच देहात जीवनमुक्त होऊ शकतो। भेदभाव संपवून अभेद भक्ती करणे हाच वैकुंठाचा मार्ग आहे। आज दिवसभरात तुम्ही जेव्हा खूप तणावात असाल किंवा एखाद्या गोष्टीचा राग येईल तेव्हा फक्त 2 मिनिटे शांत बसा। डोळे मिटून स्वतःला सांगा, मी हे काम करत आहे, पण मी या निकालाचा गुलाम नाही। मुक्ताईंच्या या अलिप्त राहण्याच्या सूत्राचा अनुभव घेऊन पहा। धन्यवाद। गर्दीत असूनही आपण किती एकटे असतो ना, पण संतांचे शब्द सोबतीला असले की साक्षात परमेश्वर सोबत असल्याचा भास होतो। भावार्थ, संतवाणी म्हणजे तुमच्या आतल्या आवाजाचा आरसा आहे। शब्दांच्या पलीकडले भाव समजून घेण्यासाठी आपण एकत्र येऊया। तुमच्या प्रेमाची ओढ अशीच राहू द्या। कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।